लक्ष द्या, नवीन बीट जे चालू होणार. तर आता ह्या एक्सरसाइज मध्ये झालेल्या एक्सरसाइज मध्ये काय बघितलं होतं आपण लवकर? डिफरन्शियल इक्वेशन कोणाचं होतं? होमोजिनियस. काय लागलंय आता? डिफरन्शियल इक्वेशन कोणाचं आहे? लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. काय लागलंय लवकर? डिफरन्शियल इक्वेशन कोणाचं बघणार आहे आपण लवकर? आपण ऍक्च्युअल मध्ये बघणार कोणाला आहे? सोल्युशन ऑफ, लवकर काय म्हणलं होतं रे बाळा? सोल्युशन ऑफ कोणत्या टाईपचं डिफरन्शियल इक्वेशन? लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय लवकर? द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द फॉर्म. दोन फॉर्म मिळू शकतात. पहिलं dy बाय dx प्लस py इक्वल टू q, आणि दुसरं ह्याच्या अपोजिट सांगा, dx बाय dy प्लस px इक्वल टू q. इथं x ला रेस्ट टू पॉवर किती आहे रे बाळा? 1 आहे. सगळीकडे 1 1च आहे का? डिग्री नाही. इथं डिग्री 1 आहे, इथं डिग्री किती आहे? 0 आहे. इकडे साईडला डिग्री किती आहे? 0 आहे. समजायला लागलंय? एक्स ला रेस्ट टू 1 आहे ना, एक्स ला रेस्ट टू 1 असू दे किंवा वाय ला रेस्ट टू 1 असू दे, इथं वाय ला रेस्ट टू 1 असू दे किंवा एक्स ला रेस्ट टू 1 असू दे, दोन्ही टाईपला आपण काय म्हणतो? लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, परत एकदा सांगा लोक, ह्यांना काय म्हणायला पाहिजे? आर कॉल्ड लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. मग सोल्युशन बघा कोणासाठी? फॉर, लक्ष द्या बाळा, dy बाय dx प्लस py इक्वल टू q. ओके, पहिलं सोल्युशन ह्या टाईपच्या इक्वेशनचं काढायचं असेल तर पहिलं तुमचं काम काय? दिलेल्या इक्वेशनला ह्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घ्या, ह्या फॉर्मॅटमध्ये. ओके, स्टेप्स. पहिलं स्टेप काय सांगतंय? कन्वर्ट गिवन differential equation in the form dy by dx plus py equal to. कळायला लागलंय? दुसऱ्या स्टेप मध्ये काय काम करायचं लक्षात घ्या. इक्वेशन मध्ये dy बाय dx आहे ना, मग पुढच्या मध्ये y ला सोडून जे आहे ते p झालं. काय लागलंय? त्याच्यावरनं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? फाइंड इंटिग्रेटिंग फॅक्टर. आता इंटिग्रेटिंग फॅक्टरला आय एफ असं म्हणतात. इंटिग्रेटिंग फॅक्टर कसं काढायचं? ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू कोण आहे बाळा? डीएक्स. काय लागलंय? हे काढत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं की आपल्यापाशी जे ह्या ठिकाणी पी आहे की नाही, त्याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर ना जे कॉन्स्टंट आहे ते कॉन्स्टंट येणार नाही इथं, म्हणजे कॉन्स्टंटला घ्यायचं नाही. समजलं? मग हे अशा पद्धतीचं जर असेल तर माझ्यापाशी सोल्युशन इज गिवन बाय, तुमचं इक्वेशन वायच्या फॉर्म मध्ये आहे ना, मग सोल्युशन मध्ये काय येणार? पहिल्यांदा वाय येणार इनटू काय? इंटिग्रेटिंग फॅक्टर. कळायला लागलंय? परत इंटिग्रेशन ऑफ इक्वल टूच्या पलीकडच्या साईडला कोण आहे? ते क्यू असतं. त्या क्यू ला इंटिग्रेटिंग फॅक्टरनी मल्टिप्लाय करणार आणि त्याचं इंटिग्रेशन घेणार विथ रिस्पेक्ट टू कोण घेणार बाळा? डीएक्स प्लस सी ला प्लस सी ऍज इट इज. काय लागलं? अख्ख्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय समजलं? फक्त इंटिग्रेटिंग फॅक्टर काढा, तुम्हाला दिलेल्या इक्वेशन मध्ये पुटअप करा, तुमचं सोल्युशन मिळालं. काय लागलं? सेम काम बी कोणासाठी रे बाळा? फॉर dx बाय dy प्लस पी एक्स इज इक्वल टू क्यू. ओके, सेम स्टेप सांगताय मला. काय सांगायला बरं झालं? स्टेप्स. स्टेप्स पहिलं कन्वर्ट गिवन डिफरन्शियल इक्वेशन
इन द फॉर्म, कोणतं फॉर्म रे बाळा, dx बाय dy प्लस px इज इक्वल टू क्यू. कन्वर्जन झाल्यानंतर ना काय फाइंड आउट करायचं आपल्याला, फाइंड लवकर इंटिग्रेटिंग फॅक्टर. इंटिग्रेटिंग फॅक्टरला आपण काय म्हणतो, आय एफ, ई रेस टू पी, इंटिग्रेशन ऑफ पी. इथं विथ रिस्पेक्ट टू कोण आहे, लवकर वाय. इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळालं. तिसरं सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इज, काय मिळेल, ह्या ठिकाणी वायचं डिफरन्सिएशन होतं त्यामुळे इथं वाय आलं. इथं एक्सचं डिफरन्सिएशन आहे त्यामुळे इथं काय येणार, एक्स इंटू काय, इंटिग्रेटिंग फॅक्टर इकडे साईडला क्यू इंटू काय, इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू कोण आहे, dy प्लस. अशा पद्धतीने एकदा त्याला बघून काढा बाळा, प्रॉब्लेमला बघूत म्हणून आपण. लक्ष द्या. पहिल्यांदा मी काय काम करतो, गिवन डिफरन्शियल इक्वेशन म्हणून त्याला ऍज इट इज लिहतो, dy बाय dx प्लस मी मुद्दामून दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनला कसं लिहिलं कळालं, जेव्हा dy बाय dx असतं इथं कोण असतं, पी वाय, जे वाय ला सेपरेट केलं, वाय ला सोडून जे असणार आहे ते पी असणार आहे. ओके. आणि इक्वल टू च्या पलीकडे साईडला कोण असणार आहे, क्यू असणार आहे. ओके. लगेच आपण कम्पेअर करू. कंपेअरिंग विथ, कोणासोबत कम्पेअर करणार आहे बाळा आपण, dy बाय dx प्लस पी वाय इक्वल टू क्यू. ह्यांच्यासोबत कम्पेअर केल्यानंतर ना पी म्हणजे कोण भेटलं, जे वाय ला सोडून आहे ते पी आहे, जे वाय ला सोडून आहे ते कोण येतं, 1/x. इक्वल टू च्या पलीकडे साईडला ते क्यू आहे, मग इक्वल टू च्या पलीकडे साईडला, समजलं, पहिलं स्टेप कम्पेअर केलो, पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज काढलो, आपलं काम झालं. एवढं संपल्यानंतर आपल्याला काय काम करायचं आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर काढायचं. द इंटिग्रेटिंग फॅक्टर इज, इंटिग्रेटिंग फॅक्टरला आय एफ म्हणतात. काय असतं फॉर्म्युला, ई रेस टू इंटिग्रेशन पी विथ रिस्पेक्ट टू काय, dx. इंटिग्रेशन पी ची व्हॅल्यू काय रे बाळा, पुढे सांगा रे बाळा, चला, ई रेस टू 1/x इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड एक्स. कॉन्स्टंट घ्यायचं का इथं सांगा, अरे ह्या लॉगला काय नसतं म्हणजे इथे ईच असतं, म्हणजे व्हॅल्यू काय आली, इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळालं. लगेच काय काम करणार, फॉर्म्युला सांगायचं, द सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन फॉर, कोणासाठी होतं हे सोल्युशन, dy बाय dx प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू इज, काय होतं सोल्युशन, y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर क्यू इंटू फॅक्टर इथं dx प्लस सी. ओके. इंटिग्रेटिंग फॅक्टरची व्हॅल्यू काय आली बाळा, x, y इंटू एक्स, पुढं क्यू कोण आहे आपल्याला पाशी, एक्स क्यूब मायनस 3. इंटिग्रेटिंग फॅक्टर कोण आहे, एक्स, एक्स नी आतमध्ये मल्टिप्लाय करा, एक्स रेस टू 4 3x, बरोबर का, एक्स रेस टू 4 चं इंटिग्रेशन, 3 बाहेर साईडला, एक्सचं इंटिग्रेशन प्लस सी ला प्लस सी ऍज इट इज, इकडे कोण मिळालं, झालं. हेच तुमचं जनरल सोल्युशन भेटलं. गिवन डिफरन्शियल इक्वेशन म्हणलं त्याला ऍज इट इज लिहिलं आपण, बरोबर. आपल्याला जे डिफरन्शियल इक्वेशन होतं ते कसलं होतं रे बाळा, dy बाय dx प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू. तर dy बाय dx च्या समोर कोण होतं का, नाही. इथं समोर कोण आलंय, कॉस स्क्वेअर, त्याच्यानेच दोन्ही साईडला आपण काय करू, डिवाइड करू, दोन्ही साईडला डिवाइड करू, कॉस स्क्वेअर एक्स.
सांगा. कॉस स्क्वेअरने डिवाइड केला तर इथं dy बाय dx आलं प्लस ह्याला सुद्धा कॉस स्क्वेअरने डिवाइड करू, y ला y ॲज इट इज, हे tan x, ह्याला पण डिवाइडेड बाय काय करू, कॉस स्क्वेअर एक्स. थोडं याला सिम्प्लिफाय करा, dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे काय, सेक स्क्वेअर एक्स. ओके, ह्याला लवकर tan x, कॉस स्क्वेअरला वर नेलं, सेक स्क्वेअर एक्स. आपल्या dy बाय dx साठी पुढे कोण आहे का, नाही. हे ज्या साईडला आहे त्याच साईडला y आहे का. आता कम्पेअर करू शकता तुम्ही, कंपेअरिंग विथ, कोणासोबत कम्पेअर करू शकता, dy बाय dx प्लस py इक्वल टू q. कम्पेअर केल्यावर p ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, सेक स्क्वेअर एक्स. q ची व्हॅल्यू काय भेटते बाळा, tan x इंटू सेक स्क्वेअर एक्स. एवढं कम्पेअर केल्यानंतर ना आपण इंटिग्रेटिंग फॅक्टरला काढतो. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय सांगतात बाळा, IF इज इक्वल टू e रेस टू इंटिग्रेशन p dx. e रेस टू इंटिग्रेशन p म्हणजे कोण आहे, सेक स्क्वेअर एक्स dx. सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असतं, म्हणजे हे आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळालं. ओके, पुढे गेल्यानंतर ना इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळालं. आता सोल्युशन बघा लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं, लवकर. द सोल्युशन ऑफ linear differential equation dy by dx plus equal to q is काय होतं, y into integrating factor is equal to q into integrating factor dx plus c. इंटिग्रेटिंग फॅक्टर आपल्याला काय भेटलंय, e रेस टू tan x भेटलंय. इथं q कोण आहे आपल्या पाशी, कुठे गेलं रे, tan x इंटू सेक स्क्वेअर. tan x इंटू सेक स्क्वेअर एक्स. इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे काय, e रेस टू tan x, dx ला dx ॲज इट इज प्लस c. आता ह्याला डायरेक्टली सॉल्व्ह करता तर येत नाही, सबस्टिट्यूशन करू. काय सबस्टिट्यूट करू सांगा, पुट tan x इक्वल टू t पुटअप करू. डिफरन्शिएट जर झालं, tan x चा डेरिव्हेटिव्ह काय, सेक स्क्वेअर एक्स dx इक्वल टू काय मिळतंय, dt. देन सांगा बाळा, y इंटू e रेस टू t, बरोबर का. इंटिग्रेशन सेक स्क्वेअर dx, त्या ठिकाणी काय आलं, dt. tan x च्या ठिकाणी काय, t, e रेस टू t. पुढे प्लस सी ला प्लस सी ॲज इट इज. ओके, पुढे गेल्यावर सांगा बाळा, आता हे इंटिग्रेशन बाय पार्ट सारखं दिसतं की नाही, अप्लाय करा. काय होतं इंटिग्रेशन बाय पार्ट्स, फर्स्ट ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड dt, परत एकदा dt, आणि पुढचं प्लस सी ला प्लस सी ॲज इट इज. e रेस टू टी चं इंटिग्रेशन e रेस टू टीच येतं, टी चं डेरिव्हेटिव्ह 1, e रेस टू टी चं इंटिग्रेशन e रेस टू टीच, हे dt प्लस परत e रेस टू टी चं इंटिग्रेशन e रेस टू टी प्लस e रेस टू टी ला कॉमन काढू, आतमध्ये t मायनस 1 येईल. इकडे साईडला कोण होतं, y इंटू e रेस टू टी. आता टी ची शेवटला आल्यानंतर टी ची व्हॅल्यू काय काम करू, रिसबस्टिट्यूट करू. टी ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करा, y e रेस टू टी ची व्हॅल्यू काय, tan. सांगा बाळा,
इकडचं ई रेस टू टी, इकडचं ई रेस टू टी कॅन्सल होत नाहीत. का होत नाहीत? कारण प्लस आहे पुढं, त्याच्यामधनं कॉमन निघाले का? नाही, त्यामुळे ते कॅन्सल होत नाही. इथंच पर्यंत येऊन आपलं प्रॉब्लेम संपलं. चला बाळा लक्ष द्या. गिवन डिफरन्शियल इक्वेशन म्हणून आणि त्याला ऍज इट इज लिहू, एक्स प्लस 2y³ dy बाय dx इक्वल टू y. आपण ह्या ठिकाणी काय काम करूत बाळा, एक्स प्लस 2y³ ला ऍज इट इज ठेवू, त्या dy बाय dx ला खाली नेऊ. dy बाय dx इथे मिळालं, त्या y ला इकडे खाली बोलवू. मला काय भेटतंय, एक्स प्लस 2y³ अपॉन y dy बाय dx डिनॉमिनेटरला आहे ना, ते कोण मिळेल, dx बाय dy होईल. आता y नी डिवाइड करा, मला काय भेटतं तेवढं सांगा. इथं x अपॉन y ह्याला डिवाइड केलं 2y² dx बाय dy. देअरफॉर सांगा dx बाय dy ला ऍज इट इज ठेवलं, x अपॉन y ला पलीकडे नेऊ, मायनस x अपॉन y, हे तर अलीकडेच राहणार आहे ना, 2y². ह्यालाच कसं लिहू दे बळा, dx ते dx बाय dy, dx बाय dy प्लस मायनस 1 अपॉन y x 3y². इथंपर्यंत आल्यानंतर आपण कम्पेअर करू. कंपेअरिंग विथ, कोणासोबत कम्पेअर करायचं बाळा, dx बाय dy प्लस px इक्वल टू q. इथं p कोण आहे बाळा, p कोण आहे, x च्या बाजूला जे आहे ते p असणार, मायनस 1 अपॉन y इक्वल टू च्या पलीकडे कोण आहे ते q आहे, 3y². 3y². एवढं काम संपल्यानंतर ना आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर काढतो. इंटिग्रेटिंग फॅक्टर IF इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन p dy पाहिजे ना, तर ह्या टाइपला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y, मी इथं dy पाहिजे. ई इंटिग्रेशन मध्ये p ची व्हॅल्यू 1 अपॉन y dy. पुढे गेलं, ई मायनसला बाहेरच ठेवलं, 1 अपॉन y चं इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड y. बरोबर, ह्यालाच आपण कसं लिहू शकतो रे बाळा, लॉग ऑफ y रेस टू, इथं ई आहे ना, हे दोघं गेले, y रेस टू -1 शिल्लक राहत आहे, y रेस टू -1 म्हणजे 1 अपॉन y. हे आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर भेटलं. आता सोल्युशन, द सोल्युशन ऑफ कसलं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इज, काय सोल्युशन रे आपलं, x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर, इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dy पाहिजे इथं, प्लस इंटिग्रेटिंग फॅक्टर आपल्यापाशी काय मिळालंय, 1 अपॉन y. q कोण आहे आपल्यापाशी, कुठे गेलं, 3y². 2y² आहे का बाळा, इथं वरचं बघा 2 आहे, 2y². इंटिग्रेटिंग फॅक्टर किती आहे, 1 अपॉन y. dy ला dy ऍज इट इज. इकडे कोण भेटलं आपल्याला, x अपॉन y. 2 कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर काढून इंटिग्रेशन ऑफ y dy प्लस c. y चं इंटिग्रेशन, y² अपॉन 2 प्लस c ला प्लस c ऍज इट इज. हे दोघं कॅन्सल झाले, x अपॉन y, y² प्लस c ला प्लस c ऍज इट इज. गिवन ऍज इट इज लिहिलो, लगेच कम्पेअर करू, काही सिम्प्लिफाय करायची गरज नाही. कंपेअरिंग विथ, कोणासोबत कम्पेअर करायचं आपल्याला,
dy बाय dx प्लस py इक्वल टू q. जे y ला सोडू नये ते p आहे, जे y ला सोडू नये ते p झालं. q म्हणजे कोण आपल्यापाशी इथं? tan x, बरोबर ना? देन आता काय काढायचं आपल्याला? इंटिग्रेटिंग फॅक्टर. इंटिग्रेटिंग फॅक्टर बघा, इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला काय? ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी डीएक्स. ई रेस टू इंटिग्रेशन पी म्हणजे कोण आहे? सेक एक्स डीएक्स. सेक एक्सचं इंटिग्रेशन काय? लवकर, लॉग ऑफ मॉड सेक एक्स प्लस टॅन एक्स. ह्या लॉगच्या खाली साईडला काही नाही म्हणजे ई असतं. याचा अर्थ तुमचा आन्सर काय झालं इथं? सेक एक्स प्लस टॅन एक्स हे आपलं इंटिग्रेटिंग फॅक्टर झालं. आता डायरेक्ट सोल्युशन काढा. द सोल्युशन ऑफ linear differential equation dy by dx plus py equal to q is y into integrating factor, integration of q, integrating factor पुढं dx plus integrating factor कोण आपल्यापाशी? sec x plus tan x. q म्हणजे कोण आपल्यापाशी? tan x. इंटिग्रेटिंग फॅक्टर कोण आहे? sec x प्लस tan x पुढं dx प्लस c. बाळा लक्ष द्या, बोलू नका. sec x प्लस tan x या बाहेरच्या tan x ने आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या बाळा. काय येतं? sec x tan x बाहेरच्या tan ने ह्याला मल्टिप्लाय करून घ्या. काय येतंय? tan स्क्वेअर x dx ला dx ऍज इट इज. थोडं सिम्प्लिफाय करून sec x tan x. tan स्क्वेअर म्हणजे काय? sec स्क्वेअर x मायनस 1 dx ला dx ऍज इट इज. sec x tan x चे इंटिग्रेशन काय? sec x. sec स्क्वेअर चे इंटिग्रेशन 1 चे इंटिग्रेशन x प्लस c ला प्लस c ऍज इट इज. आपल्यापाशी तो कोण मिळालं? y ब्रॅकेट मध्ये sec x प्लस tan x. हे आपलं जनरल सोल्युशन भेटलं. दिलेलं हे केलं, एक्स ने डिवाइड केलं. एक्स ने डिवाइड केल्यानंतर ना कम्पेअर कोणासोबत करू दे सांगा लवकर. चला, dy बाय dx प्लस पी वाय इक्वल टू कोण? इथं y जर असेल तर इथं पण yच असणार. कम्पेअर केल्यानंतर p इज इक्वल टू कोण भेटायला लागले आपल्याला? 2 बाय x. आणि q म्हणजे कोण भेटायला लागले? x log x. बरोबर. एवढं काम केल्यानंतर कोणाला काढतो आपण सांगा? इंटिग्रेटिंग फॅक्टर. इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे लवकर, माझ्यापाशी असं जर असेल तर इंटिग्रेटिंग फॅक्टर काय? इंटिग्रेशन p dx. सांगा बाळा. चला, इंटिग्रेशन p म्हणजे कोण आहे? 2/x dx. जर व्यवस्थित सांगा रे बाळा. चला, e रेस टू 2 बाहेर गेलं. 1/x च इंटिग्रेशन किती? log x. पुढं लॉगच्या समोरची गोष्ट कुठं जाणार बाळा? रेस टू पॉवरला. मग हे इथं ई आहे, इथं काही नाही म्हणजे ई असतंय. याचा शिल्लक कोण राहिलं? इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळालं. पुढे गेल्यानंतर ना मग
काय म्हणू दे, द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. कोणतं डिफरन्शियल इक्वेशन? dy बाय dx प्लस py इज इक्वल टू क्यू इज. सोल्युशन सांगा रे बाळा काय? y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर, पुढं इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dx प्लस इंटिग्रेटिंग फॅक्टर माझ्यापाशी काय मिळालंय? एक्स स्क्वेअर. इंटिग्रेशन क्यू कोण आहे रे बाळा आपल्यापाशी? एक्स लॉग एक्स. इंटिग्रेटिंग फॅक्टर किती बाळा? dx प्लस सी. सांगा पुढं. लॉग एक्स इंटू काय येतंय? एक्स क्यूब dx प्लस, बरोबर का? हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं की इंटिग्रेशन मध्ये लॉग एक्स इंटू एक्स क्यूब. ओके, सांगा बाळा मग. हे फर्स्ट झालं, हे सेकंड झालं. हे करत असताना कंपल्सरी LIAT रूल नीच जायचं. LIAT रूल, एल अगोदर. ओके, सांगा बाळा पुढं. फर्स्ट ऍज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड प्लस, सांगा बाळा, लॉग एक्स एक्स रेस टू 4 अपॉन मायनस लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती? एक्स क्यूबचं इंटिग्रेशन एक्स रेस टू 4 अपॉन 4 dx ला dx ऍज इट इज. पुढे सांगा लॉग एक्स इंटू एक्स रेस टू 4 अपॉन 4 1/4 बाहेर, आतमध्ये कोण शिल्लक राहत आहे? एक्स रेस टू 4 अपॉन एक्स म्हणजे एक्स क्यूब राहिलं की नाही? आता सांगा ह्यालाच कसं लिहू दे? एक्स रेस टू 4 अपॉन 4 लॉग एक्स 1/4 एक्स क्यूबचं इंटिग्रेशन एक्स रेस टू 4 अपॉन प्लस काय, इकडं कोण होतं रे बाळा? एक्स स्क्वेअर वाय होतं ना. एक्स रेस टू 4 अपॉन 4 ला कॉमन, आतमध्ये लॉग एक्स मायनस 1. कळायला लागलं? नीट परत आहे का? इकडचं स्क्वेअर आणि इकडचं रेस टू 4 कॅन्सल होत आहे का? का कॅन्सल होत नाही? प्लस मध्ये सी आहे. ओके, अजून काय शिल्लक राहिलं का बाळा? बाय 4 राहिलं नाही ह्याचं. ह्या क्वेश्चनवर जरा विचार करा, ह्याला सॉल्व्ह कसं करायचं. न एक्स पूर्णपणे कॉमन आहे न, समजलं? मग असं असताना थोडं उलट करून बघा. उलट केलं त्याचा अर्थ लवकर. मी काय करतो बघायचं. dy बाय dx इज इक्वल टू काय मिळतं? 1 अपॉन एक्स प्लस वाय, बरोबर का? आता उलट करा. dx बाय dy इक्वल टू एक्स प्लस, समजलं? आता dx बाय dy असेल तर आपल्या पाशी सोल्युशन काय रे बाळा? द सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन dx बाय dy प्लस px आहे इक्वल टू किती? इज काय सोल्युशन? x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू प्लस. याचा अर्थ काय रे बाळा? इकडच्या बाजूला कोणतं टर्म लागणार आहे मला? एक्सचं टर्म लागणार आहे. त्यामुळं मी एक्सच्या टर्मला इकडच्या बाजूला घेऊन टाकतो. सांगा dx बाय dy प्लस एक्सला इकडे ना मायनस एक्स इक्वल टू किती? आता कम्पेअर करायचं, लवकर सांगा. कम्पेअरिंग विथ कोणासोबत कम्पेअर करायला पाहिजे? dx बाय dy प्लस इक्वल टू, सांगा बाळा, p इज इक्वल टू कोण मिळालं? सांगा. -1 रे बाळा. जे एक्स ला सोडून आहे ते p आहे, तसं एक्स ला सोडून तर -1 आहे ना, ते p झालं. q म्हणजे कोण आहे आपल्यापाशी? y. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर काढायचं, सांगा. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज गिवन बाय इंटिग्रेटिंग फॅक्टर सांगा. IF इज इक्वल टू
ई रेस टू इंटिग्रेशन पी विथ रिस्पेक्ट टू वाय ना, इथं पण वाय झाला पाहिजे. सांगा बाळा पुढं. पी म्हणजे कोण आहे? -1. -1चं इंटिग्रेशन किती सांगा? मायनस बाहेर 1चं इंटिग्रेशन एक्स ना, पण इथं विथ रिस्पेक्ट टू कोण आहे बाळा? म्हणजे काय आलं पाहिजे? समजलं? कोण मिळालं? इंटिग्रेटिंग फॅक्टर झालं. आता असलेले इंटिग्रेटिंग फॅक्टर काय काम करू आपण ह्याच्यामध्ये पुटअप करू. सांगा बाळा नको. एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर किती? ई रेस टू -y. क्यू कोण आहे सांगा? वाय. इंटिग्रेटिंग फॅक्टर कोण आहे? ई रेस टू -y dy प्लस सी. झालं. आता ह्याला काय काम करणार सांगा लवकर. चला बरोबर. एक्सपोनेन्शियल फंक्शन शेवटीचं मग सांगा. फर्स्ट ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड. बरोबर कर बाळा. सगळे विथ रिस्पेक्ट टू वायच आहे. ई रेस टू -y चं इंटिग्रेशन ई रेस टू -y अपॉन वायचं इंटिग्रेशन वायचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू -y चं इंटिग्रेशन ई रेस टू -y अपॉन dy ला dy ऍज इट इज प्लस सी. इथं कोण आहे? -y ई रेस टू -y मायनस मायनस प्लस. आता ई रेस टू -y चं परत एकदा इंटिग्रेशन आहे ना, ई रेस टू -y अपॉन बरोबर का प्लस. ह्याला जर रिअरेंज करा आणि सांगा मायनस ई रेस टू -y ला कॉमन काढलं. इथं आतमध्ये कोण शिल्लक राहत आहे? मायनस ई रेस टू -y ला बाहेर काढलं. कोण शिल्लक राहत आहे? एक्स ई रेस टू. झालं. ह्यामध्ये नवीन काय होतं रे बाळा? अशा पद्धतीने कॉम्बिनेशन मध्ये सापडले ना, एक्स बाहेर निघतं ना वाय बाहेर निघतं. कारण मल्टिप्लाय बाहेर ना आतमध्ये करायचं असेल, एक्सला पण dy/dx मिळतंय, वायला पण मिळतं. अशा वेळेला काय काम करणार? उलट करून. पहिल्यांदा गिवन डिफरन्शियल इक्वेशन म्हणून ऍज इट इज लिहून काढू. गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज x plus a dy/dx minus 3y x plus a त्याला रेस टू किती? x plus a. बरोबर का? कारण ह्या समोर आपल्याला कोणच लागत नाही, त्याच्याने डिवाइड करा. सांगा काय? dy/dx ह्याच्याने याला डिवाइड करा. 3 अपॉन x plus a y ह्याच्याने त्याला डिवाइड करा. x प्लस a त्याला रेस टू. आता कम्पेअर करू शकतो की नाही? कम्पेअरिंग विथ सांगा बघा कम्पेअर. dy/dx प्लस py इक्वल टू p म्हणजे कोण आहे आपल्यापाशी? जे y ला सोडून आहे ते p आहे. q म्हणजे कोण आहे बघा बघा. झालं. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर काढू. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज गिवन बाय. इंटिग्रेटिंग फॅक्टरचं फॉर्म्युला सांगा रे बाळा. ई रेस टू विथ रिस्पेक्ट टू डीएक्स आहे ना, पी म्हणजे कोण आहे सांगा? -3 अपॉन एक्स प्लस ए डीएक्स. त्या -3 ला बाहेर काढू. 1 अपॉन एक्स प्लस ए बळा लॉग लागेल ना, एक्स प्लस ए. लॉगच्या समोरची गोष्ट कुठे जाईल? रेस टू पॉवर. मग काय मिळेल सांगा? ई रेस टू लॉग ऑफ सांगा एक्स प्लस ए रेस टू किती? इथं काही नसतं म्हणजे येस आहे ना, हे मग काय शिल्लक राहिलं? एक्स प्लस ए रेस टू म्हणजे 1 अपॉन एक्स प्लस ए. बरोबर. हे कोण भेटलं आपल्याला? इंटिग्रेटिंग फॅक्टर. पुढे काय काम करायचं? सोल्युशन सांगा. द
सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. कोणतं होतं लिनियर डिफरन्शियल? dy बाय dx प्लस इक्वल टू क्यू इज काय सोल्युशन? y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर, पुढं इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर, पुढं प्लस y. इंटिग्रेटिंग फॅक्टर किती आहे? -3/x प्लस a. तेच आहे का? उलट झालं, मी p ची व्हॅल्यू लिहिली होती. काय व्हॅल्यू रे बाळा इंटिग्रेटिंग फॅक्टरची? 1/x प्लस a च क्यूब. क्यू कोण आहे रे बाळा आपल्यापाशी? x प्लस a रेस टू 4. इंटिग्रेटिंग फॅक्टर 1/x प्लस a च क्यूब प्लस ह्यालाच कसं लिहू शकतो? y अपॉन x प्लस a च क्यूब इंटिग्रेशन. इथं 4 आहेत, इथं 3 आहेत. एक जण शिल्लक राहिला. सांगा बाळा, x रेस टू n अप्लाय करू शकतो का नाही? याला लिनियर आहे ना हे टर्म, अप्लाय करू शकतो. x² अपॉन 2 इकडच्या साईडला y अपॉन x प्लस a च क्यूब. ओके, नेक्स्ट बघा. गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज, हे अशा पद्धतीचं डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे. आता ह्या डिफरन्शियल इक्वेशनला कन्वर्ट कसं करणार? एक तर dr बाय डी थिटा मिळेल किंवा डी थिटा बाय dr मिळेल. ओके, मी काय करतो त्याकडे लक्ष द्या, त्याच्या पाठीमागचं कारण पण समजून जाईल. ह्याला पहिल्यांदा पलीकडण्या dr इज इक्वल टू ब्रॅकेट, अख्ख्या ब्रॅकेटला बाहेर पलीकडे यायला लागलोय -2r, नाहीतर मायनस सांगा काय ते कॉट थिटा. ब्रॅकेट टाकून बाहेर नाही लागलोय ना, त्यामुळे ब्रॅकेटच्या समोरच मायनस पाहिजे. डी थिटाला इकडे आणतो, डी आर बाय डी थिटा. डी थिटाला इकडे आणलं, मायनसला आतमध्ये पाठवा. आता -2r कॉट थिटा मायनस इथं आलं मायनस साइन 2 थिटा. ह्याला पलीकडे घेतो, डी आर बाय डी थिटा प्लस 2r कॉट थिटा इक्वल टू. समजलं? नीट लक्ष द्या. आता सगळ्यात महत्वाचं बघा, मी ह्याला पलीकडे का पाठवलो? dr ला का पाठवलं नाही? ह्याला पलीकडे पाठवलो, थिटाला अलीकडे बोलवलो. वर r आहे ना, मग वर r जर असेल तर r चा टर्म मला इकडच्या बाजूला पाहिजे. काय लागलं? त्या एका गोष्टीसाठी आपण हे केलं. ओके, आता ह्याचं कंपॅरिझन कोणाबरोबर करणार? लवकर कंपॅरिझन कोणाबरोबर करणार? डी आर बाय डी थिटा प्लस पी आर. काय लागलं? मला इकडच्या बाजूला आर पाहिजे होतं, ते लगे मिळेल. इक्वल टू किती? मग असं जर असेल तर पी कोण झालं बाळा? जे आर ला सोडून येते, पी जे आर ला सोडून येते 2 कॉट थिटा. क्यू कोण आहे रे बाळा? आता कोणाला काढायचं? इंटिग्रेटिंग फॅक्टर इज गिवन बाय. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय मिळेल रे बाळा? ई रेस टू इंटिग्रेशन पी विथ रिस्पेक्ट टू कोण आहे? मग इथं कळालं का रे? ओके, ई त्याला रेस टू पी म्हणजे कोण आहे? 2 कॉट थिटा डी थिटा. पुढचं पण सांगा बाळा. चला, ते 2 तर बाहेर गेलं. कॉट थिटाचं इंटिग्रेशन काय? लॉग ऑफ साइन एक्स, बरोबर ना? तुम्ही मायनस लावला तर लॉग ऑफ कोसेक येतं. साइन म्हणजे कोसेकच्या उलट. सांगा बरं, कॉटचं इंटिग्रेशन करा बाळा. लॉग ऑफ साइन, कॉन्स्टंट घेणार का? नाही. ई रेस टू लॉग ऑफ काय येतं? साइन स्क्वेअर. म्हणजे आन्सर काय आला आपल्यापाशी? इथं साइन स्क्वेअर थिटा. कोणाची व्हॅल्यू मिळाली? इंटिग्रेटिंग फॅक्टरची.
बरोबर. पुढे गेल्यानंतर ना आता काय म्हणत द सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आता डी आर बाय डी थिटा प्लस कोण असतं इथं इक्वल टू इज काय सोल्युशन मिळणार वायचं डेरिव्हेटिव्ह असं वाय इंटू आय एफ होतं. आता डेरिव्हेटिव्ह आरच आहे ना मग आर इंटू आय एफ इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू आय एफ विथ रिस्पेक्ट टू कोण आहे प्लस समजलं का व्हॉट इज इंटिग्रेटिंग फॅक्टर साइन स्क्वेअर थिटा इंटिग्रेशन क्यू कोण आहे बघा आपल्यापाशी मायनस साइन 2 थिटा मायनस साइन 2 इंटिग्रेटिंग फॅक्टर कोण आहे साइन स्क्वेअर थिटा डी थिटा इक्वल टू सॉरी प्लस ते मायनस बाहेर जाऊ द्या साइन 2 थिटा म्हणजे काय 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा सांगा इंटू किती साइन स्क्वेअर थिटा डी थिटा प्लस ह्यालाच कसं लिहू दे -2 साइन थिटा इंटू साइन स्क्वेअर साइन क्यूब ना इंटू कॉस थिटा डी थिटा प्लस सी आर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू -2 I1 म्हणतो प्लस सी त्याला सेपरेट बाहेर काढून त्याला इंटिग्रेट तिथल्या तिथे केलं तरी काय फरक पडत नाही सांगा हिअर I1 कोण आहे साइन क्यूब थिटा इंटू कॉस थिटा डी थिटा बरोबर मला आन्सर सांगा बघा पुढे काय पुटअप करू साइन थिटा इज इक्वल टू टी पुटअप करा मग असं जर असेल तर सांगा बघा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा इंटू डी थिटा इक्वल टू कॉस थिटा डी थिटा गेलं का सांगा मग काय मिळेल पुढे देन इंटिग्रेशन ऑफ साइनची व्हॅल्यू किती टी ना त्याचं काय कॉस डी टी ह्याचं इंटिग्रेशन किती टी रेस टू 4/4 प्लस C1 टी म्हणजे कोण होतं रिसब्स्टिट्यूट करू I1 इज इक्वल टू सांगा बाय 4 साइन रेस टू प्लस समजलं देन इक्वेशन 1 बिकम्स सांगा काय येतं आर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू त्याच्या जागी -2 सांगा की साइन रेस टू 4 थिटा अपॉन 4 प्लस 2 डिवाइडेड बाय 4 झालं ह्याला बाहेर काढून इंटिग्रेट करणं पहिली मेथड दुसरं f ऑफ x रेस टू n इंटू f डॅश ऑफ x हो का मग डायरेक्ट f ऑफ x रेस टू n म्हणजे काय येतं f ऑफ x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस शॉर्टकट डायरेक्ट तिथून मिळून जातं ते लक्षात असं डायरेक्टली वापरा समजलं का नाही ओके तेच आन्सर येतं 2 स्टेप मध्ये लगेच ओके परत एकदा रिपीट करू ह्याला सॉल्व्ह करून दाखवता वाटलं सर तुम्हाला काय बाळा सांगा लवकर चला आर साइन स्क्वेअर थिटा -2 मला फॉर्म्युला काय सांगतोय इंटिग्रेशन ऑफ माझ्यापाशी एक फंक्शन आहे त्याला रेस्ट होईल पण आतमधल्या साईडला कोण आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह पुढच्या साईडला असेल तर मी त्या फंक्शनला आपलं x रेस टू n चं फॉर्म्युला अप्लाय करू शकतो समजलं ना डायरेक्ट आपलं साइन हे तुमचं x रेस टू n आहे ना x म्हणजे कोण झालं साइनचं डेरिव्हेटिव्ह पुढे आहे पुढे जर असेल तर मग डायरेक्ट अप्लाय करू शकतो काय तर x रेस टू n + 1 3 + 1 किती झालं आपण किती प्लस सीला प्लस 1 जा
तीच येतं डायरेक्ट एका स्टेप मध्ये आन्सर येतो तुम्हाला. तुमची मर्जी तर तुम्ही कसं काढता बघा. गिवन डिफरन्शियल इक्वेशन म्हणून लिहू नका बाळा, लक्ष द्या. गिवन डिफरन्शियल इक्वेशन म्हणून ऍज इट इज लिहिलं. मग ह्या टर्मला पलीकडे घ्या. का घेतलो पुढे समजेल. y dx इज इक्वल टू मायनस एक्स मायनस वाय स्क्वेअर dy. त्या dy ला इकडे पाठवा बघा. dx बाय dy इज इक्वल टू y ला पलीकडे पाठवा. नाहीतर y ला तिथंच ठेवू का बाळा. y ला तिथंच ठेवू तुम्ही. काय चुकलं, काय शिल्लक राहिलं. dy ला इकडे पाठवलं ना, मायनस ला आतमध्ये पाठवा. एवढं झालं. मायनस एक्स ला बाजूला सांगा की बाळा. y dx अपॉन dy प्लस एक्स इक्वल टू काय येत आहे. एवढं समजलं. डिफरन्शियल कोणाचं आहे. एक्स. पी सोबत कोण असायला पाहिजे. एक्स. काय लागलं त्या एका गोष्टीमुळे मी एक्स ला इकडे घेतलो. आणि तो वर बघितल्यानंतर इथनच कळतंय. ह्याला पलीकडे नेलं तर डीवाय इकडे आलं. डीवाय इकडे आलं तर ह्या एक्स ला इकडे आणता येतं. वाय स्क्वेअरला आणू शकत नाही, कारण इथं सोबत रेस्ट टू 1 असलेलं टर्म असतं. काय लागलंय. त्यामुळे दोन्ही साइडला वाय ने डिवाइड करा. सांगा dx बाय dy प्लस सांगा 1 अपॉन वाय एक्स. वाय ने डिवाइड करा. कम्पेअर करायचं आता. कंपेअरिंग विथ कोणासोबत कम्पेअर करणार बाळा सांगा. dx बाय dy इज इक्वल प्लस px इज इक्वल टू y. p म्हणजे कोण मिळालं बाळा. q म्हणजे कोण मिळालं. y. एवढं एवढं काम संपल्यानंतर आपण कोणाला काढतो. इंटिग्रेटिंग फॅक्टर. बळा इंटिग्रेटिंग फॅक्टर काय फॉर्म्युला आहे. ई रेस टू पी डी वाय. थोडं लक्ष द्या बाळा. चला इंटिग्रेशन पी म्हणजे कोण आहे. 1 अपॉन वाय डी वाय. 1 अपॉन वायचं इंटिग्रेशन काय. लॉग ऑफ मॉड वाय. आन्सर कोण आलं. इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळालं. असं जर असेल देन द सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन कोणाचं बाळा. dx बाय dy प्लस px इज इक्वल टू q इज काय असेल रे बाळा याचं फॉर्म्युला. x इंटू x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर d. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय होतं आपल्यापाशी. y ना. q कोण आहे. इंटिग्रेटिंग फॅक्टर कोण आहे. y इंटू वाय किती आलं बघा. वाय स्क्वेअरचं इंटिग्रेशन किती. इकडच्या बाजूला एक्स वाय आहे ना. वाय स्क्वेअर अपॉन वाय क्यूब अपॉन प्लस वाय स्क्वेअरचं इंटिग्रेशन किती वेळा परत रिपीट करा. वाय क्यूब अपॉन 3. झालं आपलं काम. नेक्स्ट बाळा लक्ष द्या. आपल्याला हे गोष्ट दिलंय ना, सगळ्यात महत्वाची गोष्ट. डीवाय बाय डीएक्स समोर कोण चालतंय का. मग त्याला त्याच्यानेच डिवाइड करायचं ना. दोन्ही साइडला 1 मायनस एक्स स्क्वेअर ने डिवाइड केलं. इथं काय येतं. dy बाय dx प्लस. अरे इथं y असेल तर वायचं टर्म असतं ना, त्याला बाहेर ठेव. कोण आलं इथं 2x शिल्लक आहे ना. आणि डिवाइड कशाने करायचं. 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथं x 1 मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 1/2. इथं डिवाइड कशाने करायचं. ह्याच्यानेच डिवाइड करायचं ना. ह्याला मी इकडच्या बाजूला मी ऍज इट इज ठेवतो. dy बाय dx प्लस 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर y. थोडं मला इथं सांगा की
खाली काय मिळेल? बरोबर का? ब्रॅकेट रेस टू 1 म्हणजे काय? ब्रॅकेट रेस टू 1/2 इंटू ब्रॅकेट रेस टू 1/2. फॉर एक्झाम्पल माझ्यापाशी ही गोष्ट म्हणजे √2 असल्यासारखं आहे ना. हे कोण आहे? 2 आहे. √2/2. लोक √2 म्हणजे कोण असतं? कोण शिल्लक राहिलं? √2 म्हणजे किती समजायला लागलं? रूट ऑफ सेम थिंग डिवायडेड बाय रेस टू 1. असं जर असेल तर खालच्या साईडला रूट येतं. एवढंच फरक आहे. समजलं? आता कम्पेअर करू शकतो का नाही बळ आपण? कंपेअरिंग विथ, सांगा बळा, dy बाय dx प्लस py इक्वल टू p इज इक्वल टू कोण आहे सांगा? 2x अपॉन 1 मायनस एक्स. क्यू कोण आहे बळा? x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर रेस टू किती? 1/2. ओके, सांगा रे बाळा, काय काम करावं लागेल आता? इंटिग्रेटिंग फॅक्टर काढावं लागेल ना. इंटिग्रेटिंग फॅक्टर IF इज इक्वल टू काय असतं रे इंटिग्रेटिंग फॅक्टर? पी डीएक्स ना. पी म्हणजे कोण आहे बघा की बाळा? 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. पहिलं क्वेश्चन. डिनॉमिनेटरला कोण आहे? 1 मायनस एक्स स्क्वेअर. डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? -2x. वर कोण आहे आपल्यापाशी? 2x. मायनस आहे का? काय काम करणार बाळा? मायनस घेणार, मायनस देणार. समजलं का बाळा? मायनस खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे की नाही, लगेच काय लागणार त्याला? लॉग. समजलं? दुसरं, लॉगच्या समोर कोण चालत नाही, त्याला पलीकडे नेऊ. रेस टू किती आलं? इथं खाली काय नसते म्हणजे काय शिल्लक राहिलं? 1 मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. कोण मिळतं बघा आपल्यापाशी? इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळालं. सोपं. आता सोल्युशनला लिहून काढू. द सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. सोल्युशन कोणाचं आहे? dy बाय dx प्लस py इक्वल टू सांगा बघा पुढे मग y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर पुढं d प्लस व्हॅल्यू पुटअप करू सर. y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर कोण आहे बघा बळा? 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटिग्रेशन. q म्हणजे कोण आहे? x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 1/2. इंटिग्रेटिंग फॅक्टर कोण आहे बघा? कोण आहे? ब्रॅकेटला टाकलं तर रेस टू 1च आहे ना. पुढं प्लस ह्यालाच कसं लिहू दे? y अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटिग्रेशन x रेस टू 1 रेस टू 1/2. बेस सेम असेल तर ह्या दोघांचं ऍडिशन झालं. 1/2 प्लस 1 किती होतं? dx प्लस खालच्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? लवकर -2x. आता खालच्याचा डेरिव्हेटिव्ह रेस टू 3/2 ला घेऊन काढायचं नाही, आतमधल्या गोष्टीचा. -2x होतं. आपल्यापाशी कोण आहे? x आहे. सिंपल. काम काय करणार मग? -1/2 घ्यायचं, -2 द्यायचं, बाकीचं सेमच. प्लस समजलं का रे बाळा? ह्यालाच मी कसं लिहितो बघा? 1/2 इंटिग्रेशन 1 मायनस एक्स स्क्वेअर रेस टू किती इंटू किती? खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर काढलं, याचा खालच्याला लॉग लावणार असं भरपूर लोकांना वाटलं होतं का नाही? पण नाही होऊ शकत. खालच्याला लॉग कधी लागेल? खालच्याचं पूर्ण डेरिव्हेटिव्ह वर पाहिजे. पूर्ण डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय?
दिस रेस्ट टू 3/2 ह्याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे का, आतमधल्याचा डेरिव्हेटिव्ह वर. त्या एका गोष्टीमुळे मी काय काम केलं, हे फॉर्म्युला अप्लाय केलं. हे फॉर्म्युला कोणाचं जस्ट जे आपण काल वापरलं होतं. माझ्यापाशी इथं एफ ऑफ एक्स आहे, त्याला रेस्ट टू एन. आतमध्ये कोण आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह समोरच्या साईडला जर असेल तर फॉर्म्युला काय रे बा, एफ ऑफ एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन, समजलं, अप्लाय करता बाळा, -1/2 ब्रॅकेट आतमधल्याच म्हणजे एफ ऑफ एक्स रेस टू एन. इथं कोण आहे, एफ डॅश ऑफ एक्स, बरोबर ना. मग ह्याला अप्लाय करा, सांगा काय म्हणू दे, एफ ऑफ एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस सांगा बळा, इथं काय येतं 1 मायनस एक्स स्क्वेअर रेस टू किती, हे -1/2 हे -1/2 गेले का नाही, हे दोघं जर गेले तर शिल्लक कोण राहिलं, 1 अपॉन प्लस 1/2 आलं ना रेस्ट टू पॉवरला, म्हणजे रूट. इकडं कोण आहे, झालं. समजतंय, अजून काय शिल्लक राहिलंय का आपल्यापाशी, समजलं. दिलेलं एक्सप्रेशन ऍज इट इज लिहिलं, दोन्ही साईडला डिवाइड कशाने करू, ह्याच्याने, सांगा पुढं मग कोण मिळतं इथं, dy बाय dx प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर ई रेस टू टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन, एवढं झालं. कम्पेअर कोणाबरोबर करू सांगा, कंपेअरिंग विथ, कोणासोबत कम्पेअर करायचं, dy बाय dx प्लस इक्वल टू, बाळा इथं पी कोण आहे सांगा की, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. क्यू कोण आहे बाळा, ई रेस टू टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. एवढं काम संपल्यानंतर कोणाला काढू दे, इंटिग्रेटिंग फॅक्टर, इंटिग्रेटिंग फॅक्टर ई रेस टू इंटिग्रेशन पी dx. इंटिग्रेशन पी कोण आहे आपल्यापाशी, बरोबर, सांगा बाळा, ई रेस टू जे आहे त्याचं इंटिग्रेशन काय आहे, काय बाळा, टॅन इनवर्स ऑफ एक्स येतं का बघा, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, कोणाचं इंटिग्रेशन, समजलं. इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळालं, द सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q इज, काय रे बाळा सोल्युशन, सांगा की, y इज इक्वल टू if, पुढं इंटिग्रेशन ऑफ q ब्रॅकेट मध्ये इंटिग्रेटिंग फॅक्टर dx. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय मिळालं आपल्याला, टॅन इनवर्स ऑफ एक्स. क्यू कोण आहे आपल्यापासून, ई रेस टू टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन, हे क्यू आहे. इंटिग्रेटिंग फॅक्टर कोण आहे, पुढं सांगा की बाळा, पुढं असंच आहे का रे बाळा, असंच आहे का रे बाळा, टॅन इनवर्स ऑफ एक्स इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स, टॅन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर. एक काम करू, लेट ह्याला I1 म्हणून, टॅन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. काय सबस्टिट्यूशन करू, इक्वल टू टी, ह्याच्यावरनं टी इज इक्वल टू काय,
डिफरन्शिएट करा. टॅन इनव्हर्स ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू, याचा अर्थ dx अपॉन हे तर गेलं, त्याच्या जागी कोण येतंय? dt आलं. I1 सांगा बाळा. इंटिग्रेशन इथं काय आलं? dt. असं इंटिग्रेशनच काढलं नाही. dt आलं. ई रेस टू टॅन इनव्हर्सच्या ठिकाणी कोण येईल? ई रेस टू टी. ब्रॅकेटचं काय? ह्याचं मिनिंग सांगा ते बाळा. 2t ना, ई रेस टू 2tचं इंटिग्रेशन, ई रेस टू 2t ॲज इट इज. टीच्या जागी 2t आलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह खाली घ्यायचं की नाही? प्लस कोणाची व्हॅल्यू मिळाली? I1 ची व्हॅल्यू मिळाली. देन ह्याला इक्वेशन 1 म्हणायचं. ह्याची व्हॅल्यू म्हणजेच I1 आहे, त्याच्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू पुटअप करू. अरे रिसबस्टिट्यूशन सांगा बाळा. I1 इज इक्वल टू ई रेस टू 2. टी म्हणजे काय? टॅन इनव्हर्स ऑफ एक्स. ओके, देन इक्वेशन 1 becomes, इक्वेशन 1 कोण आहे सांगा? y टॅन इनव्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू, ह्याच्या ठिकाणी काय? ते I1 आहे, I1 ची व्हॅल्यू पुटअप करू. ई रेस टू 2 टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट किती? ते कॉन्स्टंट आणि अजून शिल्लक राहिलेलं कॉन्स्टंट सगळं मिळूनच ह्या कॉन्स्टंटला कन्सिडर केलं, त्यामुळे तेवढंच येणार. कळालं का बघा एकदा? फाइंड द इक्वेशन ऑफ कर्व विच पासेस थ्रू ओरिजिन. म्हणजे आपलं कर्व कुठनं चाललंय बाळा? ओरिजिन मधनं चाललंय, हे लक्षात ठेवा. पुढे आपल्याला लागणार आहे. आणि आपल्या कर्वचं स्लोप जे आहे तर ते किती आहे? x प्लस 3y मायनस 1 इक्वल टू 0. सिंपल आहे. मी काय कन्सिडर करतो त्याकडे बाळा लक्षात घ्या. लेट म्हणून y इज इक्वल टू f ऑफ x इज द, आपल्याला लागणारा कर्व, इज द रिक्वायर्ड कर्व. बरोबर. मग बाळा आपल्याला लागणाऱ्या कर्वचं कोणत्या पण पॉइंटला स्लोप काय मिळेल? ऑलरेडी झालेलं आहे ना टॉपिक. स्लोप म्हणजे त्या पॉइंटला जे स्लोप मिळतंय ते इट इज अ स्लोप ऑफ टँजंट. काय लागलंय तुम्हाला सांगा लवकर, चला लवकर. द कर्व हॅज स्लोप केवढं रे बाळा? dy बाय dx ऍट पॉइंट, दिलेलं पॉइंट काय तुमचं? x, y. therefore dy बाय dx इज इक्वल टू, त्यांनी किती स्लोप दिलेत बाळा? x प्लस 3y मायनस 1 एवढं दिलं ना. बर, आता मी काय काम करतो, इकड साईडला कोणाला आणायला पाहिजे? माझ्यापाशी dy बाय dx आहे ना, मग एक्सच्या टर्मला आणायचं का वायच्या? वायच्या. देअरफॉर काय मिळेल सांगा? dy बाय dx मायनस 3y इक्वल टू, झालं एवढं. ह्याला कम्पेअर करायचं. कंपेअरिंग विथ कोणासोबत कम्पेअर करणार बाळा? dy बाय dx प्लस इक्वल टू, कम्पेअर केल्यानंतर ना आपल्यापाशी p कोण राहत आहे? p इक्वल टू -3 आलं आणि q कोण आहे बाळा? x मायनस 1. एवढं झाल्यानंतर आपण कोणाला काढतो? इंटिग्रेटिंग फॅक्टरला. सांगा. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज डायरेक्ट सांगा गिवन बाय काय रे बाळा?
IF इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन पी dx. आपल्यापाशी p ची व्हॅल्यू किती आहे बाळा? dx. ई रेस टू -3 बाहेर गेलं तर आतमध्ये 1 राहत आहे ना, मग 1चं इंटिग्रेशन किती? x. आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळालं. इंटिग्रेटिंग फॅक्टर झाल्यानंतर आपण कोणाला काढतो रे बाळा? सोल्युशनला. सांगा. द सोल्युशन ऑफ linear differential equation dy by dx plus py equal to q is. ह्याचं सोल्युशन काय रे बाळा? y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर, पलीकडे साईडला q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dx प्लस c. इंटिग्रेटिंग फॅक्टर किती मिळालं आपल्याला? e रेस टू -3x. इंटिग्रेशन ऑफ q किती रे बाळा आपल्यापाशी? x -1. हे ऑलरेडी LIAD रूल नुसारच आहे का बघा? रूल नुसारच आहे ना? मग सांगा बाळा काय काम करायला पाहिजे लवकर. फर्स्ट ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx. पुढे सांगा बाळा. x -1 ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स ॲज इट इज, पण एक्सच्या जागी -3x आला. त्या -3xचं डेरिव्हेटिव्ह खालच्या साईडला -3. इथं सांगा एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती आणि 1चं डेरिव्हेटिव्ह किती? ह्याचं इंटिग्रेशन ई रेस टू -3x अपॉन dx. ओके, इथलं प्लस c इथं लिहून काढू द्या. मी काय काम करतो माहिती आहे का? इथं जे कॉन्स्टंट येणार आहे ना त्याला C1 म्हणत जातो, ज्याच्यामुळे आपला फायदा काय तर होईल. ओके, बरं इथं काय मिळालं सांगता बाळा? मायनस, त्या मायनसला समोर घेतलो. x -1 ई रेस टू -3x अपॉन मायनस मायनस प्लस अपॉन 3 ला बाहेर ई रेस टू -3x इंटिग्रेशन -3x अपॉन -3 प्लस C1 ला C1 ॲज इट इज. पुढे सांगा रे बाळा तसंच लवकर. y इंटू ई रेस टू -3x इज इक्वल टू सांगा मायनस x -1 ई रेस टू -3x अपॉन 3 मायनस कोण शिल्लक राहिलाय बाळा? आता वरच्या साईडला तर ई रेस टू -3x शिल्लक राहिलाय, खाली कोण शिल्लक राहिलाय? हे मायनस इथे गेलं की नाही, 3 -3 करून 0 करता आलं तिथं. प्लस किती बाळा? C1 झालं. आता आपल्याला काय काम करायचं आहे? ह्याला थोडं सिम्प्लिफाय करावं, मग नंतर ना C ची व्हॅल्यू काढावं लागेल. कळायला लागलंय? तुमचं कर ओरिजिन मधनं चाललंय ना, याचा कर वरचं एक पॉइंट तुम्हाला दिलेलं आहे. पॉइंट दिलं जर असेल तर त्या जनरल सोल्युशन मध्ये जात आहे का? नाही, पर्टिक्युलर सोल्युशन मध्ये जात आहे. ओके, मी काय काम करतो? दोन्ही साईडला ई रेस टू 3x ने मल्टिप्लाय करतो. काय काय राहतं सांगा? ई रेस टू 3x ने मल्टिप्लाय केल्यावर ई रेस टू प्लस 3x मायनस गेले, कोण शिल्लक राहिलं? इथं सांगा कोण शिल्लक राहिलं? x -1 अपॉन 3 बरोबर का? ई रेस टू प्लस 3x ने मल्टिप्लाय केलं गेलं, काय शिल्लक राहतं? एवढं शिल्लक राहिलं का बाळा? आता दोन्ही साईडला 9 ने मल्टिप्लाय करा. ओके, तुम्ही तिथल्या तिथं 9 ने मल्टिप्लाय सांगा इंटू 9 9y इक्वल टू सांगा बाळा 9 ने मल्टिप्लाय केल्यावर -3 x -1 9 ने मल्टिप्लाय केल्यावर किती होतं? 9C1 ई रेस टू 3x. एवढं कळालं? ह्याला थोडं सिम्प्लिफाय करा आणि ॲज इट इज लिहून काढू. ह्या ठिकाणी 9C1 च्या ऐवजी काय लिहिणार आहे? C. परत रिपीट करतो. C1 म्हणजे कॉन्स्टंट आहे ना, त्याला 9 ने मल्टिप्लाय केल्यावर सुद्धा कॉन्स्टंटच राहतं. सांगा बाळा काय काय येतलं? 9y इथं -3x सांगा बाळा प्लस 3 -1
प्लस 2. 9c1च्या जागी कोणाला ठेवलेलं आहे? सी. ई रेस टू 3x. मायनस 3x ला इकडे बोलवा. 3x प्लस 9y इज इक्वल टू 2 प्लस सी ई रेस टू 3x. ह्याला इक्वेशन 1 म्हणून. आपलं कर ओरिजिन मधनं चाललं की नाही, त्यामुळे x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 0 पुटअप करू. सांगा. 3 इंटू 0, 9 इंटू 0, 2 प्लस सी ई रेस टू 3 इंटू 0. 0 0 हे तर 0 झाले. 2 प्लस सी ई रेस टू 0 म्हणजे काय? एनिथिंग रेस टू 0 1च असतं. असं झाल्यामुळं सी ची व्हॅल्यू मला किती भेटली बघा? -2. ओके. मग आलेली व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. काय पुटअप करू सांगा? पुट सी इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 1. बळा बोलू नका, लक्ष द्या. ओके. सी ची व्हॅल्यू -2 इथं पुटअप करा. काय तर सांगा? 3x प्लस 9y प्लस 2. सी ची व्हॅल्यू ई रेस टू किती? 3x. वाटलंच तर ह्या 2 ला अलीकडे बोलवा. 3x प्लस 9y, नाहीतर त्या दोघांमधनं कॉमन काढा. समजलं? हे आपलं हे कोण झालं बळा? दिस इज द इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड कर्व. बघून काढा बळा आता एकदा. काय म्हणलेत बघा? आपल्याला कोणतं जर एक पर्टिक्युलर कर्व आहे असं म्हणलं, त्या कर्वला गेल्या वेळेला आपण जसं म्हणलो सध्यालाच होतं, लेट y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स बी द रिक्वायर्ड कर्व. बरोबर. कर्वला टँजंट काढलं तर त्या टँजंटचं स्लोप म्हणजे कोण असतं? dy बाय dx. बरोबर. लवकर. द स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व इज काय असतं बाळा? dy बाय dx. बरोबर. आता ह्या ठिकाणी बघा बाळा, शांत बसताय. ह्या ठिकाणी आपल्याला स्लोप ऑफ टँजंट तुम्हाला इथे दिले ना, काय दिलं बाळा? -4x अपॉन 9y. ओके. नेमकं ह्याला सॉल्व्ह कसं करायला पाहिजे? विचार करा लवकर आणि मला सांगा, ह्याला सॉल्व्ह कसं करायला पाहिजे? लवकर. आपण कोणत्या तरी एक्सरसाइज मध्ये अडकलो ना, आपलं डोकं काय काम करतं? त्या एक्सरसाइज मध्ये जसं सॉल्व्ह केलं त्यासारखंच सॉल्व्ह करायला बघतंय. काय लागलंय? मी उलट क्वेश्चन विचारतो. dy बाय dx प्लस py इक्वल टू q हे फॉर्म्युला कोणासाठी आहे? लिनियर डिफरन्शिएशन साठी. बरोबर. x ची डिग्री 1 आहे, खालच्या y ची डिग्री सुद्धा 1 आहे, मग 0 होत आहे. हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे का? मग जेव्हा लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच नसेल तेव्हा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सारखं सॉल्व्ह करायचं का? नाही. मग कोणती मेथड? व्हेरिएबल सेपरेबल. बरोबर. सांगा मग. ह्या 9y ला इकडे बोलवा. 9y dy हे -4x इज टू dx. झालं. व्हेरिएबल सेपरेट झाले. आता दोन्ही साईडला इंटिग्रेट करू. इंटिग्रेटिंग बोथ साइड. दोन्ही साईडला इंटिग्रेट करा. 9 कॉन्स्टंट आहे बाहेर, y dy -4 बाहेर, x dx. सांगा बाळा. y चं इंटिग्रेशन y² अपॉन 2, 4 बाहेर, x² अपॉन प्लस. झालं. नाहीतर ह्याला c1 घेऊ का? सांगा. आणि तुम्ही कॉन्स्टंट काही जरी म्हणलं ना, शेवटी जाऊन एक्सप्रेशन मध्ये कॉन्स्टंटची व्हॅल्यू तीच येते. ओके. मला सांगा इथं काय मिळालं आपल्याला? जर दोन्ही साईडला 2 नी मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाय करा 2 नी, काय आलं इथं? मग 9y²
4x² प्लस 2c1. इथं काय काम करू बाळा सांगा लवकर चला. 2c1 लाच c म्हणून 9y² मायनस 4x² प्लस c. ह्याला अलीकडे बोलवा. 4x² प्लस 9y² इक्वल टू किती? पलीकडे साईडला फक्त c एकटच राहिलं ना. आपल्या कर्वचं जनरल सोल्युशन तयार झालं. आपलं कर्व कुठल्या तरी पॉइंट म्हणून चाललंय ना, मग ते पॉइंट पुटअप केल्यामुळे मला सी ची व्हॅल्यू भेटेल. ओके, सांगा. द रिक्वायर्ड कर्व passes through काय पॉइंट दिलेत आपल्याला? 3/√2, √2. देन इक्वेशन 1 बिकम्स. सांगा बाळा इक्वेशन 1 काय तर होईल? 4x ची व्हॅल्यू 3/√2 त्याचा स्क्वेअर, y ची व्हॅल्यू किती बाळा? त्याचा स्क्वेअर इक्वल टू किती? c. 4 3 चा स्क्वेअर किती? √2 चा स्क्वेअर 1 जा 18 प्लस 18 किती झालं? आता आलेली सी ची व्हॅल्यू काय काम करू? इक्वेशन 1 मध्ये पुटअप करू. काय म्हणून सांगा लवकर चला. इक्वेशन 1 बिकम्स, सांगा, 4x² प्लस 9y² इक्वल टू किती आहे? 36. ओके, दिस इज अवर रिक्वायर्ड कर्व. कधी कधी काय काम करतात माहिती आहे का? तुमचं कर्व कोणतं आहे असं विचारतात. कळायला लागलंय? क्वेश्चन दिले हे आणि कर्व कोणतं आहे म्हणून एमसीक्यू मध्ये विचारतात. कळायला लागलंय? बघा इथं लक्ष द्या. एक्सचं कोएफिशियंट वायचं कोएफिशियंट सेम आहे का? नाही. एक्सचं म्हणजे x² कोएफिशियंट y² कोएफिशियंट सेम जर असेल तर ते सर्कल झालं. काय लागलंय? आता त्याला पण परत पॅरामीटर्स आहेत बाळा. ते सर्कल सुद्धा होऊ शकतंय, पेअर ऑफ लाईन सुद्धा होऊ शकतंय. कारण पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन काय रे बाळा? ax² प्लस 2hxy प्लस by². समजतंय? मग अशा वेळेला मी काय काम करतो? ह्या 36 ने डिवाइड करतो दोघांना. 36 ने इथे डिवाइड केला तर काय होतं? 1 जा 9 जा x² आपण काय आलं? 9 म्हणजे काय? 3². x² अपॉन 3² y² अपॉन 2² इज इक्वल टू 1. हे कोणाचं इक्वेशन आहे? इलिप्स आहे. समजलं? एक तर तसं पण विचारू शकते. सेकंड क्वेश्चन जसं होतं की रे सिमिलर आहे ह्यासारखं. ओके, आपल्याला कोणतं कर्व आहे ते सांगितलं नाही, त्यामुळे मी काय म्हणू दे, लेट y इक्वल टू f of x बी द रिक्वायर्ड कर्व. ओके बाळा, हे तर आपलं कर्व झालं. टँजंटच्या स्लोप बद्दल बोललेत, मग सांगा लवकर. द स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व इज गिवन बाय, बर किंवा इज डायरेक्ट सांगा का स्लोप ऑफ टँजंट dy बाय dx. आता ह्याच्यासाठी तुम्हाला कंडिशन दिलेलं आहे. स्लोप ऑफ टँजंट जे आहे ना ते काय होतं बाळा? सम ऑफ कोऑर्डिनेट्स पेक्षा 5 आणि जास्त आहे. बरोबर ना? काय म्हणलं? द सम ऑफ कोऑर्डिनेट्स म्हणजे कोण? x प्लस y. काय व्हायला लागलं बाळा? एक्सिड द स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व ऍट एनी पॉइंट बाय y. ते स्टेटमेंट परत एकदा सांगा. द सम ऑफ कोऑर्डिनेट्स काय व्हायला लागले बाळा? एक्सिड्स स्लोप ऑफ टँजंट कितीने? बाय पाय. दॅट इज
सम ऑफ कोऑर्डिनेट्स म्हणजे कोण झालं, एक्स प्लस वाय झालं. हे कोणाला रे बाळा, डीवाय बाय डीएक्स ला स्लोप ऑफ टँजंटला काय करायला लागलेत, 5 ने एक्सिड करायला लागलेत. म्हणजे एक्सिड करणे म्हणजे काय, त्यापेक्षा मोठं असणे. माझ्यापाशी डीवाय बाय डीएक्स आहे ना बाळा, मग इकडच्या बाजूला कोण असायला पाहिजे, डीवाय बाय डीएक्स जर असेल तर डीवाय बाय डीएक्सच्या साईडला कोण असायला पाहिजे, वायचं टर्म. प्लस वायला पलीकडण्या कोण राहिलं, इकडच्या साईडला कोण शिल्लक आहे बाळा, एक्स. इकडचं +5 इकडच्या साईडला गेलं, -5 झालं. मग आता काय काम करू बाळा, सांगा लोक, सांगा. कम्पेअर करू, कंपेअरिंग विथ कोणासोबत कम्पेअर करू बाळा, सांगा लवकर. चला, dy बाय dx प्लस py इक्वल टू q. p इज इक्वल टू कोण भेटायला लागलं आपल्याला, -1 आणि q इज इक्वल टू कोण भेटायला लागलं आपल्याला, x -5. ह्याच्यावरनं इंटिग्रेटिंग फॅक्टर काढू. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज, इंटिग्रेटिंग फॅक्टरचं फॉर्म्युला सांगा की बाळा, इंटिग्रेशन पी डीएक्स. पी ची व्हॅल्यू किती आहे, -1. त्या मायनसला बाहेर काढून 1चं इंटिग्रेशन किती, x. इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळालं. द सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, डायरेक्ट सांगा, y इंटू आय ऑफ क्यू इंटू आय ऑफ डीएक्स प्लस किती बाळा, ह्याला कॉन्स्टंट C1 कन्सिडर करू मगाशी सारखं. ओके, इंटिग्रेटिंग फॅक्टरची व्हॅल्यू काय आपल्यापाशी, e⁻⁻x. क्यू कोण बघा बाळा आपल्यापाशी, x -5. x -5 इंटिग्रेटिंग फॅक्टर किती आहे, प्लस dx एक राहिलं. सांगा बाळा, चला, y e⁻⁻x. इंटिग्रेशन बायपार्ट सप्लाय होईल ना, मग सांगा लवकर. चला, फर्स्ट ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड. हे C1 ला C1 तर ॲज इट इजच आहे. ओके, ह्याला सिम्प्लिफाय करा की बाळा जरा, y इंटू e⁻⁻x x -5 e⁻⁻x चं इंटिग्रेशन अपॉन -1. ह्याचं डेरिव्हेटिव्ह तर 1 येत आहे, 5चं डेरिव्हेटिव्ह 0. e⁻⁻x चं इंटिग्रेशन e⁻⁻x अपॉन dx ला dx ॲज इट इज C1. एवढं कळालं का बाळा, पुढे सांगा. y e⁻⁻x ह्या मायनसला इथं आलं, x -5 e⁻⁻x मायनस मायनस प्लस. आता e⁻⁻x चं इंटिग्रेशन प्लस C1. हे खालचं हे मायनस काढण्यासाठी मी दोन्ही साईडला काय काम करतो, -e⁻x ने मल्टिप्लाय करतो. मायनसमुळे इथलं मायनस जातील, प्लस एक्स मुळे इथलं -x जातील. काय राहील, -y. बरोबर का रे बाळा, मायनस आलं, e⁻x ने मल्टिप्लाय केल्यावर प्लस एक्स -x गेले. पुढं इथलं सांगा, मायनस मायनस प्लस x -5 e⁻+x ने मल्टिप्लाय हे गेलं. सिमिलर वे मायनस ने मल्टिप्लाय केलं, मग हे मायनस गेलं, e⁻x मुळे हे गेलं. कोण शिल्लक राहत आहे, 1. ह्याला -1 ने मायनस e⁻x ने मल्टिप्लाय करू, म्हणजे काय येतं, -C1 इंटू e⁻x. समजलं. आता इथं सेम काम गेल्या वेळासारखंच करूत म्हणून आपण, -y इथं एक सांगा की बाळा, -5 + 1 -4. ओके,
आणि इथं जे -c1 आहे त्याला मी c म्हणतो, म्हणजे इथं प्लस c आलं की नाही, e raised to x. ह्याला इक्वेशन काय म्हणू दे, 1. आपलं कर्व कुठनं चाललंय ते पॉइंट दिलेले आहेत ना, 0,2. द गिवन कर्व passes थ्रू, कुठनं चाललं रे बाळा, x, y 0,2 म्हणून. देन इक्वेशन 1 बिकम्स, काय मिळेल सांगा की बाळा, y ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे ना, -y म्हणजे इथं -2 झालं. पुढं x ची व्हॅल्यू 0 -4 प्लस c1 e raised to x आहे, x ची व्हॅल्यू किती, 0. बरोबर का, काय रे बाळा, -2 इज इक्वल टू -4c. e raised to 0 म्हणजे किती, 1. सांगा बाळा मग इथं काय काय, c इज इक्वल टू -4 पलीकडे गेलं +4, 4 - 2 किती आलं, c ची व्हॅल्यू मिळाली, मिळालेली c ची व्हॅल्यू आता कुठं पुटअप करू बाळा, इक्वेशन 1 मध्ये. पुट व्हॅल्यू ऑफ c इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 कसं तयार होईल सांगा, -y इक्वल टू x -4 प्लस c ची व्हॅल्यू किती आहे, e raised to x. बरोबर का, -y ला पण पलीकडेच घेऊन जावा, काय येत आहे, x प्लस y -4 प्लस 2 e raised to x equal to 0. This is the equation of required curve. बघा बाळा जरा एकदा क्वेश्चन काय म्हणतंय बघा बाळा, काय म्हणलंय, इफ स्लोप ऑफ टँजंट, पहिल्यांदा त्याच्याबद्दलच विचार करू. गिवन कर्व कोणतं झालं आपलं, लेट y equal to f of x be the रिक्वायर्ड कर्व. हे आपलं रिक्वायर्ड कर्व आहे, ओके. असं जर असेल देन स्लोप ऑफ टँजंट ऍट एनी पॉइंट काय असेल रे बाळा, इज dy बाय dx. बरोबर, एवढं. आता टँजंटच्या रिलेटेड त्यांनी काहीतरी आपल्याला कंडिशन दिलेलं आहे, ओके. काय म्हणलंय, द स्लोप ऑफ टँजंट इज, कसं रे बाळा, सम ऑफ ऍब्सिसा अँड दुसरं कोण, प्रोडक्ट ऑफ, काय म्हणलेत बाळा, ऍब्सिसा अँड ऑर्डिनेट. बरोबर, पहिलं महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, व्हॉट इज मीन बाय ऍब्सिसा. एक्स ऍक्सिसला ऍब्सिसा म्हणतात, वाय ऍक्सिसला ऑर्डिनेट. कळायला लागलंय परत, मग एक्स ऍक्सिसच्या कॉर्डिनेटला सुद्धा ऍब्सिसाच म्हणायचं, वाय ऍक्सिसच्या कॉर्डिनेटला ऑर्डिनेट. समजायला लागलंय, ऍब्सिसा आणि ऑर्डिनेट दोघांना मिळून कोऑर्डिनेट तयार होतात, एक्स, वाय. समजलं. दिलेल्या कंडिशन नुसार मला सांगा, स्लोप ऑफ टँजंट म्हणजे काय रे बाळा, dy बाय dx. हे केवढे, दोन लोकांचा सम आहे बाळा, लक्ष देत आहे, दोन लोकांचा सम आहे. पहिलं कोण आहे, ऍब्सिसा. दुसऱ्यामध्ये प्रोडक्ट आहे, कोणाचं प्रोडक्ट आहे, ऍब्सिसा आणि ऑर्डिनेटचा. समजलं. माझ्यापाशी dy बाय dx इथं असेल तर अलीकडे कोणाला बोलवावं लागेल, वायच्या टर्मला बोलवावं लागेल ना. therefore dy by dx
मायनस एक्स इंटू वाय इक्वल टू एक्स. आपलं असलं इक्वेशन मिळालं. कम्पेअर करू आता लगेच. कंपेअरिंग विथ कोणासोबत कम्पेअर करू बाळा? dy बाय dx प्लस पी वाय इक्वल टू क्यू. बाळा इथं पी म्हणजे कोण असायला पाहिजे? जे y ला सोडून आहे ते पी आहे, मायनस एक्स. क्यू म्हणजे कोण आहे बाळा? एक्स. ह्याच्यावरनं कोणाला काढू द्या आता? इंटिग्रेटिंग फॅक्टर इज, सांगा बाळा. आय एफ इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स. पी ची व्हॅल्यू किती आहे माझ्यापाशी? मायनस एक्स. सांगा, मायनस बाहेर एक्सचं इंटिग्रेशन किती? एक्स स्क्वेअर अपॉन इंटिग्रेटिंग फॅक्टर भेटला आपल्याला. सोल्युशन चालू करायचं. सांगा बाळा. द सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इज, सांगा, y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटिग्रेशन q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dx प्लस c1 म्हणून. इंटिग्रेटिंग फॅक्टर कोण आहे बघा? इंटिग्रेटिंग फॅक्टर कोण आहे? ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2. क्यू म्हणजे कोण आहे आपल्यापाशी? एक्स. इंटिग्रेटिंग फॅक्टर ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर अपॉन पुढं dx प्लस, पुढं सॉल्व कसं करायचं तेवढं पण सांगा मला. विचार करा आणि लवकर सांगा. लवकर जायचं असेल लवकर सांगा. ई रेस टू इंटिग्रेशन बायपार्ट्स अप्लाय करायचं नाही. थोडं डोकं लावा ना बाळा. ई रेस टू एक्सचा स्क्वेअर आहे, मग स्क्वेअर असताना तुम्ही अप्लाय करू शकता का? डेरिव्हेटिव्ह मध्ये ई रेस टू एक्स समजून डेरिव्हेटिव्ह काढलो म्हणून खालच्या साईडला वरचं जे आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह पुढे काढता येतं आपल्याला. आणि हे इंटिग्रेशन मध्ये करता येत नाही. सबस्टिट्यूशन करा. काय लागलंय? काय सबस्टिट्यूट करू सांगा मग. सांगा. पुट, काय पुटअप करू बाळा? एक्स स्क्वेअर अपॉन 2 ची व्हॅल्यू किती पुटअप करू? टी. लक्ष द्या. मग असं जर असेल एक्स स्क्वेअर, आता ह्याचं डिफरन्शिएशन घ्या केवळ. 1/2 बाहेर, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती? 2x dx इज इक्वल टू किती? हे टू गेले, मग काय आलं? x dx इज इक्वल टू काय मिळतंय? dt. सांगा. देन y e रेस टू मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 ची व्हॅल्यू किती? t. आता इथं x सांगा, x dx ऑलरेडी आहे ना आपल्यापाशी. x dx च्या ऐवजी काय पुटअप करू? प्लस, सांगा बाळा पुढं, e रेस टू मायनस टी. पुढं y e रेस टू मायनस टी. e रेस टू मायनस टीचं डेरिव्हेटिव्ह e रेस टू मायनस टी अपॉन मायनस 1 प्लस c1. दोन्ही साईडला -1 नी मल्टिप्लाय करा. सांगा, मायनस ई रेस टू मायनस टी. सांगा की बाळा, ई रेस टू मायनस टी मायनस c1. ओके. एवढं काम केल्यानंतर ना टी ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करू तुम्ही. टी म्हणजे कोण होतं आपल्याला? एक्स स्क्वेअर अपॉन 2. एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस c1 लाच आपण c म्हणू. काय केलं कळालं? इथपर्यंत आलो. इथपर्यंत आल्यानंतर ना काय काम करू तुम्हीच सांगा. व्हायला पण तिकडे नेऊन, नाही तर काय गरज नाही, तात्पुरतं सांगा. त्याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट, गिवन पॉईंट काय दिलेत का बघा एकदा. 0,1 दिलेत ना, ते पॉईंट पुटअप करून सी ची व्हॅल्यू करू काढून. काय म्हणू मग सांगा. गिवन कर्व passes
थ्रू एक्स कॉमा वाय म्हणजे त्यांनी दिल्यानुसार 0,1 पुटअप करा मायनस वाय ची व्हॅल्यू 1 ई रेस टू मायनस 0 स्क्वेअर अपॉन 2 ई रेस टू मायनस 0 स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी एनिथिंग रेस टू 0 किती येतं 1 1 इंटू मायनस 1 1 सी इक्वल टू काय मिळते बाळा -2 बरोबर इकडचं +1 इकडे आलं -1 होतं आलेली सी ची व्हॅल्यू कुठं पुटअप करणार इक्वेशन 1 मध्ये पुट सी इक्वल टू -1 इन इक्वेशन 1 सांगा इक्वेशन 1 कसं तर -2 इज इक्वल टू ई रेस टू -x²/2 सी ची व्हॅल्यू किती एक काम करा दोन्ही साईडला शिवाय पाहिजेत एकदा दोनदा ऐका की बाळा ह्याला पलीकडनं आणि 2 ला अलीकडं नाहीतर दोन्ही साईडला -1 ने मल्टिप्लाय करा एक काम करता का बाळा इथं त्या -2 ला अलीकडे बोलवा की ह्यालाच अलीकडे बोलवलं बघा पलीकडे कोण शिल्लक राहिलं आता दोन्ही साईडला कितीने मल्टिप्लाय करताय -1 ने मल्टिप्लाय केलं सगळेजण चिन्ह बदलले सगळे प्लसच झाले की नाही ई रेस टू -x²/2 कॉमन आलं आतमध्ये काय शिल्लक राहील y+1 ह्यालाच तुम्ही कसं लिहू शकता y+1 इज इक्वल टू 2 ई रेस टू x² रेस टू मायनस आहे ना पलीकडे गेलं काय होतं +1 जातं ओके आपले एक्सरसाइज संपले बघा इथं